नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2025 जे की शेवटचा दिवस म्हणजेच शेवटचे 3 सत्र जे आहेत ते आज होत आहेत, संपन्न होत आहेत। पैकी सकाळ सत्र जे झालेलं आहे त्यात विचारण्यात आलेले प्रश्न आपण पाहूया। तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला पाहूया सकाळ सत्र 2025 ची जी आपली मार्चची BEd CET आहे त्यापैकी 26 तारखेचा हा सकाळ सत्रातील प्रश्नोत्तराचा व्हिडिओ। पहिला प्रश्न, वेगळा शब्द निवडा। वर्गीकरण या घटकातून आलेला हा बुद्धिमत्तेचा प्रश्न। तर लाल, निळा, हिरवा आणि पिवळा। तर यातला हिरवा हा शब्द जो आहे तो वेगळा शब्द आहे। यामध्ये लाल, निळा आणि पिवळा हे फंडामेंटल कलर आहेत, बेसिक कलर आहेत। तर हिरवा हा कलर मिक्स करून तयार करण्यात येणारा कलर आहे, त्यामुळे हिरवा कलर हे आपलं करेक्ट उत्तर होय। तर वेगळा शब्द निवडा यामध्ये 3 ज्या संज्ञा असतात त्या एकाच स्वरूपाच्या असतात, एकच कुठला तरी गुणधर्म त्यामध्ये असतो व चौथी संज्ञा वेगळी असते, त्यामुळे तो वेगळा शब्द वेगळी संज्ञा म्हणून आपल्याला बाजूला करायची असते, वेगळी करायची असते। पुढचा प्रश्न, 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता? तर 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता। पुढचा प्रश्न, पहिले महायुद्ध कोणत्या साली झाले? तर पहिले महायुद्ध 1914ला सुरू झालं आणि ते तब्बल 4 वर्ष चाललं, म्हणजेच 1918ला ते संपलं। तर 1914 ते 18 हे पहिलं महायुद्ध। तर दुसरं महायुद्ध जे आहे ते पुढचं जे सेशन आहे त्या सेशनमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं 1939 आणि संपलं 6 वर्षानंतर म्हणजे 45ला। तर पहिले महायुद्ध 1914ला सुरू झाले। त्यानंतर पुढचा प्रश्न, TDS ह्या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? या प्रश्नाचा अर्थ आहे TDSचा फुल फॉर्म काय आहे? तर टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स हा TDSचा फुल फॉर्म आहे। सर्व्हिसमध्ये जे लोक असतात तर त्यांचा TDS कटत असतो, म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते? आपल्याला याचे ऑप्शनसुद्धा अवेलेबल झाले होते, 3 ऑप्शन, ज्यापैकी आपलं उत्तर आलेलं आहे ते म्हणजेच नालंदा विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुनं विद्यापीठ होय। त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींना पद गोपनीयतेची म्हणजेच राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतात? तर राष्ट्रपतीला राष्ट्रपती होताना जी शपथ घ्यावी लागते राष्ट्रपती पदाची, तर ती शपथ कोणामार्फत दिली जाते असा हा प्रश्न। तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश याचं करेक्ट उत्तर होय। त्यानंतर पुढचा प्रश्न जो की ऑलरेडी कालच्या सेशनमध्ये झालेला होता, तो प्रश्न परत रिपीट झालेला आहे आज सकाळच्या सेशनमध्ये। तर 2024 क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला? तर तो जिंकला आहे भारताने। भारत हे त्याचं करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। तसेच आपल्या सेशनमध्ये झालेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला सेंड करा, जेणेकरून आपल्याला ते प्रश्न इतर विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे सेशन बाकी आहे त्यांना आपल्याला ते सादर करता येतील। तसेच पुढील वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही हे प्रश्न आपल्याला नक्कीच लाभदायक ठरलेले पाहायला मिळतील। जसे की आपल्याला 2017 ते 2024 पर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत ते आपल्याला एक गाईडलाईन्स म्हणून उपयुक्त ठरले। पुढचा प्रश्न, वयाच्या कितव्या वर्षी मतदान करण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे? तर वयाच्या 18 वर्ष पूर्ण होताच आपल्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो, जेणेकरून आपल्याला जी लोकशाही आहे यातील महत्त्वाची प्रक्रिया म्हणजेच मतदान आपण ज्याला म्हणत असतो त्याचा अधिकार आपल्याला वयाचा 18 वर्ष पूर्ण होता मिळतो। 18 वर्ष करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, चोरीच्या गुन्ह्यासाठी कोणते कलम लावले जाते? याचे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल होऊ शकले नाही, तर हाही प्रश्न आज विचारण्यात आला होता। त्यानंतर आज सोमवार असेल तर येणाऱ्या 20 दिवसानंतर कोणता वार येईल, कोणता वार असेल असा हा प्रश्न। तर आज जर सोमवार असेल तर 20 दिवस आपण त्याला पुढं काउंटिंग करावी लागेल। येणारा वार जो आहे तो आपल्याला 20व्या दिवशी रविवार आलेला पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजच्या सकाळच्या सेशनचे प्रश्न आम्हाला मिळाले होते। अजून आपल्याकडे काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आम्हाला पाठवा, जेणेकरून आपल्याला अधिकचे प्रश्न त्यात तुमच्याकडे असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यात अधिक करून आपल्याला व्हिडिओ बनवता येईल, लॉंग व्हिडिओ बनवता येईल, जेणेकरून पुढच्या सत्राच्या विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरतील। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।